नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण घेणार आहे बेरीज घेणार आहे. बेरीजलाच आपण ऍडिशन म्हणतो. बेरीज म्हणजेच ऍडिशन. आता इथे काही अंक दिलेले आहेत, त्याची बेरीज कशी करायची. ठीक आहे. तर हा पहिला अंक मी जसा तसा लिहितो 2434. ठीक आहे. हे एकक झालं, हे दशक, शतक, हजार, त्यालाच युनिट प्लेस म्हणतो, 10 प्लस प्लेस म्हणतो, 100 प्लेस आणि हे 1000 प्लेस झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जर संख्या पाहिली 345 म्हणजे 345. मग हे 300 आहे म्हणजे एकक दशक शतक आहे. युनिट टेन्स 100 आहे, मग याला 100 पासून सुरुवात करायची. पुढचा अंक आहे 62 आपल्याला व्यवस्थित 2 अंकाचा संख्या आहे, त्याच्यामुळे 1 आणि 2 अंकाचा तिथे लिहायचा. आता हे सर्वांची बेरीज करायची. 4 आणि 5 9 होतात, 9 आणि 2 11 होतात, 11 ला 1 हातचाला 1, 6 आणि 4 10 होतात, 10 आणि 3 13, 13 आणि 1 14 ला 4 हातचाला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 होतात, हे 2 ला 2. याचं उत्तर आपल्याला आलेलं ते आपल्याला त्याच्या समोर लिहायचं आहे. ही संख्या पाहिली. ठीक आहे. 8 2 4 7. आता इथं पद्धतशीर लिहायचं. युनिट टेन्स 100 मी ते लिहून टाकतो. युनिट टेन्स 100 आणि 1000. मराठीमध्ये लिहितो एकक दशक शतक हजार. त्याच्यानंतर हे आपल्याला 34 लिहायचे. 34 ही 2 अंकी संख्या असल्यामुळं ते एकक दशक पासूनच सुरुवात करायची. हे 5 8 6 अंक उलटे लिहायचे. आता ह्या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. 7 आणि 4 11, 11 आणि 5 16 हातचाला 1, 11 11 आणि 15, 15 आणि 1 16 ला 6 हातचाला 1, 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि हे 8 ला 8. तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं 8966. त्याचप्रमाणे आपण अजून एखादा प्रश्न घेऊ, थोडा मोठा घेऊ. ठीक आहे. ह्या 2 संख्यांची बेरीज आपल्याला सांगितलेली. मग काय करूत आपण, पहिली संख्या घेऊ, अजून एक प्रश्न घेऊ. हा 3ऱ्या नंबरचा प्रश्न, हा 4थ्या नंबरचा प्रश्न. ठीक आहे. पहिली ही संख्या लिहून घेऊ आपण जशा तशी. ही संख्या लिहिताना उलटी लिहा तुम्ही. ठीक आहे. हे उलटी लिहायची. हा अंक सुरुवातीला न घेता हा उलटून असं लिहायचं. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष अशा पद्धतीने आपल्याला लिहायचा अंक. ठीक आहे. आणि एकाखाली एक व्यवस्थित लिहायचं आणि गॅप पाहिजे 2 याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर याची बेरीज करायची आपल्याला. 12 ला 2 हातचाला 1, 11 आणि 1 12 हातचाला 1, 8 9 आणि 1 10 हातचाला 1, 4 आणि 1 5 5 8 आणि 6 14 हातचाला 1 5. त्यानंतर इकडे जर बेरीज केली याची 2 4 7 3 4 5 6. ठीक आहे. हे अंक झाले 1 2 3 4 5. म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000, एकक दशक शतक हजार 10,000. इथून आपल्याला ही सुरुवात करायची. किंवा उलट असं पण लिहू शकता. हा शेवटचा अंक इथे लिहायचा, त्याच्यानंतरचा अंक इथे लिहायचा, त्याच्या आधीचा अंक इथे लिहायचा, त्याच्या आधीचा अंक इथे लिहायचा, त्याच्या आधीचा अंक इथे लिहायचा. व्यवस्थित एकाखाली एक मांडणी करायची, त्याच्यानंतरच बेरीज करायची. ह्याची बेरीज केली ही 0 1 हातचाला 1, 8 आणि 1 9, 4 आणि 2 6 हे 3, 7 आणि 4 11 ला 1 हातचाला 1 हे 5 झाले आणि हे 2 जशाला तसे लिहिले. अशा प्रकारे आपण काही गणित बेरीजेचे पाहिलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बेसिक पायाभूत गणित घेणारच आहोत आणि त्याच्या नंतर आपण थोडी थोडी हळूहळू प्रॅक्टिस करून ऍडव्हान्स गणितापर्यंत अवघडात अवघड गणित पण घेणार आहोत. आपण 1ली ते 10वी सर्व प्रश्न घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमंडळींना पण पाठवा.
आपण फक्त बेसिकच गणित न घेता जे पण स्पर्धा परीक्षेचे गणित आहे त्याची पण प्रिपरेशन करतो. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून झिरोपासून सुरुवात केली तर तुमचं गणित नक्कीच सुधारायला मदत होईल आणि तुम्ही गणितामध्ये नक्कीच घवघवीत यश मिळवसाल याची मला खात्री आहे. ठीक आहे, धन्यवाद.